अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या मध्य आशियाई दौऱ्यावर आहेत. काल सौदी अरेबियाचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर ते कतारकडे रवाना झाले. कतारच्या दोहामध्येही त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. कतारचे अमीर शेख तमीम अल थानी यांनी त्यांचं स्वागत केलं. तर कतारच्या राजवाड्यामध्ये ट्रम्प यांच्यासाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सौदीप्रमाणेच ट्रम्प यांनी कतारशीही काही महत्त्वाचे करार केले. त्यात संरक्षण सहकार्याचा करार सर्वाधिक लक्षवेधी ठरला. अमेरिका आणि कतार यांच्यामध्ये सुमारे $200 अब्ज करार झाले. या अंतर्गत कतार अमेरिकन बोईंग कंपनीकडून 169 विमानांची खरेदी करणार आहे. ट्रम्प यांनी या करारावर समाधान व्यक्त केलंय. मी तुमचे आभार मानतो. आपण फार आधीपासूनचे मित्र आहोत, अगदी राजकारणाआधीपासूनचे. तुमच्यासाठी ते राजकारण असेलही, माझ्यासाठी नाही. आणि शेख तमीम ही अतिशय चांगली व्यक्ती आहे, फार चांगले आहेत. आता आम्ही एकमेकांची मदत करायचं ठरवलंय. अमेरिका हे एक मोठं लष्करी सामर्थ्य आहे. आमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट शस्त्र साहित्य आहेत आणि तुम्ही ते सारं खरेदी करणार आहात. उद्याच याची काही प्रमाणात पूर्तता होताना तुम्हाला दिसेल. तर सौदीप्रमाणेच ट्रम्प यांनी कतारलाही इराणबाबत गळ घातली आहे. कतारच्या राजवाड्यातील शाही भोजनानंतर ते बोलत होते. मला वाटतं तुम्ही मला इराणच्या स्थितीबाबत मदत कराल, कारण ती खरंच नाजूक स्थिती आहे. आम्हाला काहीतरी बरोबर करायचं आहे. एक असा करा ज्याच्यामुळे लाखो जीव वाचतील, कारण संघर्ष कधी सुरू होईल याचा काही नेम नसतो आणि परिस्थिती कधी हाताबाहेर जाईल याचाही काही नेम नसतो. मी हे अनेकदा पाहिलंय. तुम्ही युद्ध सुरू करता आणि मग ते तुमच्याच नियंत्रणाबाहेर जातं. इराण अमेरिकेत सध्या इराणच्या अणु कार्यक्रमावर वाटाघाटी सुरू आहे. त्याचा चौथा टप्पा नुकताच मस्कतमध्ये पार पडला. चर्चा सकारात्मक असल्याचं दोन्ही पक्ष सांगत असले तरी अमेरिकेनं इराणी अणु कार्यक्रमावर संशयही व्यक्त केलाय. त्यांना इराणच्या आण्विक कार्यक्रमावर निर्बंध घालायचेत, तर इराणला त्यांच्या विकासासाठी हा कार्यक्रम हवाय यावर ते ठाम आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मध्य आशियाई दौरा महत्त्वाचा मानला जातोय, कारण त्यांनी आखाती राष्ट्रांना इराणवर दबाव आणण्याची विनंती केली आहे. दोहा भेटीमध्ये ट्रम्प यांनी काही व्यापारी मंडळाचीही भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत चिंता व्यक्त केली आहे, मात्र लवकरच तोडगा काढण्याचा विश्वासही व्यक्त केलाय. तर या भेटीदरम्यान गाझाचा विषयही निघाला. कतारचे अमीर शेख तमीम अल थानी यांनी गाझामध्ये शांतता नांदावी यासाठी अमेरिकेनं विशेष प्रयत्न करावेत अशी विनंती केली. आता या क्षणी आपण जेव्हा सारे इथे भेटतो, आमची पथकं तिथं गाझामधील स्थिती सुरळीत करण्यात गुंतली आहेत. राजनैतिक प्रयत्नांद्वारे गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत. तिथल्या नागरिकांचं, विशेषतः महिला आणि लहान मुलांचं संरक्षण झालं पाहिजे. पोलिसांची सुटकाही झाली पाहिजे. हा संघर्ष या प्रदेशातील स्थैर्यावर परिणाम करणार आहे. दरम्यान या भेटीत पुढील फुटबॉल वर्ल्ड कपची तयारीही दिसली. कतारच्या राजवाड्यातील शाही भोजनानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि कतारचे अमीर शेख तमीम यांच्यात वर्ल्ड कप आयोजनाबाबतची एक छोटी औपचारिकता पार पडली. 2022 मध्ये कतारनं वर्ल्ड कपचं आयोजन केलं होतं, तर आता पुढचा वर्ल्ड कप अमेरिकेत होणार आहे. 2026 मध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. यावेळी फिफा अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो हे देखील उपस्थित होते. त्यांनीही हस्तांतरणाच्या करारांवर स्वाक्षरी केली. तर ट्रम्प यांनी कतारमध्ये अल उदेद हवाई तळालाही भेट दिली. इथं US सेंट्रल कमांड आणि एअर फोर्स सेंट्रल कमांड फॉरवर्डचं मुख्यालय आहे. हा पश्चिम आशियाई प्रदेशातील सर्वात मोठा अमेरिकन लष्करी तळ मानला जातो. गुरुवारीच ट्रम्प संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE कडे रवाना झाले. मध्य आशियाई दौऱ्यातील त्यांचा तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे. आखाती राष्ट्र ही अमेरिकेसाठी कायम महत्त्वाची राष्ट्र राहिली आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही पहिला परदेश दौरा हा आखाती राष्ट्रांचाच केला होता. त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी दुसऱ्या कार्यकाळातही केली. असंही म्हटलं जातं की कोणताही अमेरिकन अध्यक्ष पदभार स्वीकारल्यानंतर त्याची फोनवरून पहिली बातचीत होते ती सौदी अरेबियाच्या राजाशी किंवा युवराजांशी. अमेरिकेतील संसाधनं, आखातांमधलं तेल हे या संबंधांमधील प्रमुख कारण असतं. सध्या आखातात इस्रायल हमास युद्ध अजूनही सुरू आहे. सिरियामध्ये असद राजवटीचं पतन झालंय आणि HTS सत्तेत आलेली आहे. तर इराण अणुचर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा दौरा होतोय. तसंच आखातात सध्या युवा नेतृत्वाला तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासावर भर द्यायचा आहे. तर अमेरिकेलाही आर्थिक आणि संरक्षण विषयक करार महत्त्वाचे आहेत. आखाताकडून अमेरिकन शस्त्रांना या आधीही मोठी मागणी राहिली आहे.
दुसरं म्हणजे या दौऱ्याआड अमेरिकेला इराणवर दबाव आणायचा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे चीन. मागील बायडन सरकारच्या काळात अमेरिका आणि UAE संबंध ताणले जात होते आणि त्यांची चीनसह जवळीक वाढली होती. त्यावर आळा घालण्यासाठी अमेरिकेसाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.